श्रोते हो नमस्कार महोदय। जब भूख लगती है तो खाना खाया जाता है, उसे प्रकृति कहती है। भूख ना लगे फिर भी खाना खाया जाता है, उसे विकृति कहती है। और जोरों की भूख लगने के बावजूद हमारे हिस्से की रोटी, हमारे हिस्से की थाली जब किसी को देते हैं, उसे भारतीय संस्कृती कहते हैं। आणि म्हणून त्याच संस्कृतीवर, त्याच व्यवस्थेवर जी वृद्धाश्रम व्यवस्था आम्हाला सांगण्यात आलेली आहे, त्याच्या प्रतिकूल बाजू बोलण्याकरता मी आपल्या समोर उभा आहे। नमस्कार, मी सौरभ मुर्ते, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा विद्यार्थी आपल्या समोर विषय मांडतो। वृद्धाश्रम व्यवस्था कुटुंब व्यवस्थेला पर्यायी असली पाहिजे। प्रस्तुत विषयाची प्रतिकूल बाजू, परंतु वास्तवाची सुद्धा आणि त्याचबरोबर तथ्याची सुद्धा प्रतिकूल अनुकूल बाजू बोलण्याकरता मी आपल्या समोर आहे। महोदय, आमची ती संस्कृती आहे ज्या संस्कृतीमध्ये नुसतं सखी आई नाही तर सावत्र आईकरिता प्रभू श्रीराम 14 वर्षाच्या वनवासामध्ये जात असतात। आमची ती संस्कृती आहे ज्यामध्ये तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध अर्ध्या रात्रीमध्ये आपल्या पत्नीला, आपल्या आईला, आपल्या वडिलांना सोडून दुःखाचं निवारण करण्यासाठी जात असतात। परंतु ज्यावेळेस ते सिद्धार्थ बुद्ध होत असतात, त्यावेळेस आपल्या वडिलांच्या, आपल्या पत्नीच्या चरणाशी म्हणतात की माझी चूक झाली, परंतु मी गेलेल्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी, परंतु ज्ञान प्राप्ती केल्यानंतर मी आपल्या चरणाशी आलेलो आहो। मला असं वाटतं ही संस्कृती आम्ही कुठेतरी ओळखली पाहिजे। आमची ती संस्कृती आहे जी संस्कृती देवाला देव नाही तर माय बापामध्ये आपले देव बघण्याचं काम करत असते। आमची ती संस्कृती आहे ज्या संस्कृतीमध्ये तराजूमध्ये एका तराजूमध्ये माय आणि दुसऱ्या तराजूमध्ये आमचा बाप असतो आणि मग तो माय बापाचं सांगणार तो श्रावणाची संस्कृती आम्ही श्रावण बाळा समजला पाहिजे। ही ती संस्कृती आहे ज्या संस्कृतीमध्ये मी ज्यावेळेस आधुनिक भारताचा विचार करत असतो त्यावेळेस सावित्रीबाई फुले नुसतं मायबाप कुटुंब व्यवस्था इथपर्यंत पर्याय ठेवत नाही तर आमचं जग आणि आमचा देश कुटुंब आहे। म्हणजे प्लेगची साथ असताना तिथे असणाऱ्या महामंडळाच्या पोराला प्लेग असताना सुद्धा आपल्या हृदयाशी कवटाळत असते आणि स्वतः मरण पावत असते, परंतु त्या महामानच्या पोराला त्याला जीवदान देत असते। अशी ही संस्कृती आमची आहे। ही ती संस्कृती आहे ज्या संस्कृतीने आम्हाला सातत्यानं सांगितलं आहे की कुटुंब व्यवस्था असली पाहिजे। बाबरनामा त्याच्या बाबरनामा याच्यामध्ये बाबर म्हणतो की ज्यावेळेस मी या देशामध्ये आलो होतो त्यावेळेस मला इथली संस्कृतीबद्दल सर्वात चांगली कोणती गोष्ट वाटली होती तर ती संस्कृती म्हणजे काय, तर इथे असणारी कुटुंब व्यवस्था। इथे माणसात भेदभाव करत नाही, इथे सर्व मुल्या मुलींना राहतात। ज्यावेळेस मी शिवकाळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा विचार करायला लागतो त्यावेळेस महाराजांनी सुद्धा ईर्जिक संकल्पना राबवली होती। ही ईर्जिक संकल्पना कशासाठी होती तर ही ईर्जिक संकल्पना इथल्या कुटुंब व्यवस्थेमध्ये प्रेम, समता, बंधुता आणण्यासाठी होती। परंतु ज्यावेळेस ही कुटुंब व्यवस्था वृद्धाश्रम व्यवस्थेकडे वाटचाल करत असते खऱ्या अर्थानं त्यावेळेस आमच्या देशाचं विध्वंस होत असतं। म्हणजे काय तर रात्री ज्यावेळेस आम्हाला आमची तब्येत बिघडत असते त्यावेळेस आम्हाला दिसतो ताप आणि मग ज्यावेळेस आम्हाला आमची ताप असते, आमची तब्येत बिघडत असते तर आमची माय आम्हाला लपूनच बिस्किटचा पुडा असते आणि आमचा रात्री लपूनच पाहत असतो ताप, तो असतो आमचा बाप। तो बाप आम्ही लक्षात घेत नाही, माय आम्ही लक्षात घेत नाही आणि म्हणून त्यावेळेस आम्ही विचार करायला असतो, यावेळेस चिंतन आणि मंथन करायला लागतो। मायबापाचं प्रेम त्या निर्म्याच्या पुलीसारखं नसतं की पहिले विश्वास करो और फिर इस्तेमाल करो। अरे माय बापाचं प्रेम तर त्या LICच्या टॅगलाईन सारखं असतं, जिंदगी के साथ भी आणि जिंदगी के बाद भी। क्या बात है, आम्ही मुलांमध्ये जिद्दच करत आहे, परंतु ते प्रेम आम्ही ओळखत नाही। ही सर्वात मोठी दुर्दैवाची बाब आहे। म्हणजे आमचे मायबाप 25 वर्ष आम्हाला जगत असतात, आम्हाला शिक्षणासाठी आमचे मामा पैसा खर्च करतात, परंतु ज्यावेळेस 2 मुलं विदेशामध्ये जातात, विदेशामध्ये गेल्यावर त्या मुलांना त्यांची माय वाट बघत असते की आमची मुलं विदेशातून वापस येणार, परंतु ते येत नाही। ती 1 वर्ष 2 वर्ष सातत्यानं वाट बघत असते, परंतु तरी सुद्धा आपला आपली माय वाट बघत असते, त्यांचे फोटो घेत असते, ते त्यांचे फोटो बघून शेवटी मरून जात असते। आणि मग मेल्यानंतर त्याचा बाप त्यांना कॉल करतो की आता तरी या, त्यातला मोठा भाऊ येत असतो आपल्या देशामध्ये बापाच्या साध्य करत असते मायचं, बापाच्या पाशी हजाराची गाठी झुकत असते आणि बापाला म्हणते की बाबा आता मला काम आहे म्हणून मला पुन्हा विदेशामध्ये जायचं। असं वाटायला लागतं बापाला की अरे आता तरी तुझ्या मायचं साथ झालं, किमान 10 दिवस तरी घरी थांब। त्यावेळेस म्हणतो की नाही बाबा मला विदेशामध्ये काम आहे, मी माझं काम सोडून जाऊ शकत नाही। अरे तुझ्या मायने तुला 9 दिवस तुला पोटात ठेवलं होतं, 9 दिवस 9 महिने तुला 9 वर्ष तुला 9 महिने तुला पोटात ठेवलं होतं, तरी सुद्धा तू 10 दिवस थांबू शकत नाही। बाबा माझी चूक झाली। त्यावेळेस तो पुन्हा बाप म्हणतो बरं ठीक आहे जाय, लहान भावाला काऊन आणलं। त्यावेळेस तो म्हणतो की बाबा आम्ही ठरवलं होतो दोघांनी की एक काम करू, मायच्या श्राद्धाच्या
माझे काही प्रतिस्पर्धक आले आणि बोलून गेले. त्यांनी सांगत असताना म्हटलं की नाही, कुटुंब व्यवस्था पर्याय वृद्धाश्रम व्यवस्था होऊ शकते. कदाचित तुम्हाला ते वृद्धाश्रम व्यवस्था व्यवस्थित वाटणार, परंतु विचार करा त्याच वृद्धाश्रम व्यवस्थेमध्ये ज्यावेळेस तुम्हीच असाल आणि तुमच्या संग हे घटना घडणार ना, त्यावेळेस तुम्हाला ती वृद्धाश्रम व्यवस्था कधीच आम्हाला ते लागू होऊ शकणार नाही आमच्या देशामध्ये. कारण आमच्या देशाचे बीज हे समतेचे, ममतेचे, बंधुतेचे बीज हे आम्ही ओळखणं गरजेचं आहे. म्हणजे काय होतं की आम्ही 25 वर्ष आमचं शैक्षणिक शिक्षण घेत असतो, परंतु आम्हाला जीवशास्त्र शिकवण्यात जात असतं, पण आम्हाला आमच्या मायबापासून कसं राहिलं पाहिजे ते जीवनशास्त्र ही व्यवस्था कधी शिकवत नसते. हे आपण जवळ ओळखलं पाहिजे. म्हणजे काय, मी, माझा बाला, माझी बाली आणि आमची तेवढी ते 10 बाय 10ची खोली ही असणारी असली व्यवस्था आहे. आणि म्हणून ही व्यवस्था कुठेतरी रुजवणं काढणं आपलं गरजेचं आहे. माझे प्रतिस्पर्धक म्हणत आहे की जर 50 वर्ष झाले, 55 वर्ष झाले तर काय होतं ना, सांगतात की नाही आपल्या आईवडिलांचा दिमाग हा लहान लेकरासारखा होतो, लहान लेकरासारखा होतो म्हणून त्यांना वृद्धाश्रममध्ये टाकलं पाहिजे असं म्हणताय. अरे ज्यावेळेस तुम्ही तोत्र होते, तुम्हाला बोलता येत नव्हतं, 5 वर्षाचे तुम्ही होते, तुमचे शब्द तुम्हाला समजत नव्हते, तुमचे शब्द जगालाही समजत नव्हते, त्यावेळेस ते शब्द तुमचे मायबाप सांगत असतात, त्यांचे मायबाप ते शब्द ओळखत असतात, पण तुम्ही त्यांचे शब्द ओळखू शकत नाही. 50 वर्ष झाल्यावर तुम्ही तुमच्या मायबापाला जर वृद्धाश्रममध्ये टाकत असाल तर मला असं वाटतं वृद्धाश्रम व्यवस्था कधीच पर्याय होऊ शकत नाही. तुम्ही यायच्या जमान्यामध्ये काही काम करू शकणार, पण तुमच्या मायचं ते ममतेचं प्रेम तुम्ही ओळखू शकणार नाही. आणि शेवटी जाताना फक्त एवढं मुंडावर राणा यांच्या शब्दामध्ये तिचा खडका बटवारा हुआ तो